हॅलो नमस्कार. तर माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहे खमंग आणि कुरकुरीत असे वडे आणि पौष्टिक वडे आहेत हे. चला तर मग बघूया कसे करायचे ते. तर 1 वाटी भिजवलेले पोहे आहेत आणि लसूण मिरचीचा खरडा आहे 2 चमच, तांदळाचं पीठ आहे, एक बारीक चिरून घेतलेला कांदा, बेसन आणि 2 गाजर आहेत किसून घेतलेले आणि वाटाण्याचं मिक्सरला फिरून घेतलेले आहेत कच्चे वाटाणे. तर हे पूर्ण साहित्य आहे आणि पोहे भिजून घेतलेले आहेत 1 वाटी. तर आता भिजवलेले पोहे एका बाउलमध्ये काढून घेऊया. नंतर याच्यामध्ये वाटाणे आहेत हे कच्चे वाटाणे, तर मिक्सरला असं फिरून घेतलेले आहेत. हे पण 1 वाटी असं पूर्ण याच्यामध्ये टाकून घेऊया. आणि 2 गाजर आहेत, हे पण याच्यात खिसून घेतलेले आहेत. हे पण याच्यामध्ये मिक्स करूया. आणि बारीक चिरून घेतलेला कांदा आणि नंतर याच्यामध्ये 1 छोटी वाटी बेसन आहे. तर खायच्या चमच नंतर 3 चमच असेल आणि 2 चमच हे तांदळाचं पीठ आहे आणि लसूण मिरचीचा खरडा. तर तिखट ते आवडीनुसार घालायचं आहे. तर हिरवी मिरची तिखट असल्यामुळे मी थोडं घातलेली आहे आणि वरनं थोडंसं लाल तिखट, हळद आणि बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घातलेली आहे. आता याच्यात आपल्याला घालायचं आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे. तर मीठ घातल्याच्या नंतर व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता हे कोरडे जिन्नस आहेत ते व्यवस्थित आता मिक्स करून घेऊया. आणि लागेल तसं आता याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून घटसर असं गोळा करून घेऊया. बघू शकता मी असं थोडं थोडं पाणी घालून असं घटसर गोळा करायचं आहे. तर आपल्याला भजी एवढं असं पीठ पातळ करायचं नाही, तर घटसर असा गोळा करायचा आहे याचा. तर बघू शकता असं एकदम असं घटसर असा गोळा झालेला आहे. तर याचे छोटे छोटे आता गोळे करायचे आहेत. बघू हातावर असं छोटे छोटे असं गोळे करून याला थोडंसं असं चपटं करायचं आहे. तर बघू शकता या पद्धतीने पूर्ण मी असे गोळे करून घेते. तर आपले कुरकुरीत वडे होणार आहेत आणि पौष्टिक वडे आहेत हे. तर याला थोडं थोडं असं दाबायचं आहे. तर याचे पसरट करायचं आहे गोल. तर याच पद्धतीने पूर्ण आता असे वडे करून घेते. हे एवढे वडे मी माझे करून घेतलेले आहेत. तर बघू शकता एकदम असा छानसा कलर आलेला आहे. असं आता इकडे तेल गरम करायला ठेवलेलं आणि मिडियम गॅसवरच आता आपल्याला हे वडे तळून घ्यायचे आहेत. गॅस फुल करायचं नाही, तर मिडियम गॅसवरच एकदम असे कुरकुरीत वडे होतात मिडियम गॅसवरच याला तळले तर. तर बघू शकता एकदम असा कलर पण आलेला आता आलेला आहे. आणि हे मिक्स वडे आहेत आणि पौष्टिक आहेत, सगळं मिक्स याच्यामध्ये आहे. तर खूप टेस्टी होणार आहेत हे वडे, एकदम भारी असे. मिडियम गॅसवर आता याला व्यवस्थित आता कुरकुरीतपणा वड्याला येणार आहे. तर मिडियम गॅसवरच आता तळून घ्यायचं. तर बघू शकता कसला भारी कलर आलेला आहे. तर याला आणि 1 मिनिट भरायला तळून घेऊया. खूप छान असा कलर पण आलेला आहे आणि सगळ्यांना आवडणारे असे वडे आता आपले तयार होत आहेत. अजिबात याला तेलकटपणा राहिलेला नाही. बघू शकता एकदम असे कोरडे वडे झालेले आहेत, अजिबात याला तेल राहिलेलं नाही. तर याच पद्धतीने पूर्ण वडे तळून घेऊया खमंग आणि असे कुरकुरीत. लहान मोठ्यांशी खायला सगळ्यांना आवडणारे वडे असे अगदी पौष्टिक वडे आणि खमंग आणि कुरकुरीत तयार आहेत. हे वडे एकदा कराल तर सारखंच बनवाल, एवढं टेस्टी वडे आहेत हे. स्वयंपाकघरातलं थोडंसं मनोगत व्यक्त करते. स्वयंपाकघर हे तर घराचं हृदय असतं. इथं केवळ अन्न तयार होत नाही, तर प्रेम, आपुलकी आणि नात्याची गोडीही वाढते. सुगंधित मसाले, उकळणाऱ्या भांड्याचा आवाज आणि स्वयंपाक करताना घरच्यासाठी वाटणारी काळजी, यामुळे स्वयंपाकघराचं वेगळंच महत्त्व आहे. प्रत्येक पदार्थात एक गोष्ट मिसळलेली आहे, ते म्हणजे आपल्या माणसावरचं प्रेम. स्वयंपाकघरातलं थोडंसं मनोगत व्यक्त केलेलं आहे. कसं वाटलं नक्की सांगा. आणि चला तर मग व्हिडिओ इथंच एंड करते. आणि व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. खमंग आणि खुसखुशीत कुरकुरीत वडे तयार आहेत.
खूप टेस्टी वडे आहेत, पौष्टिक वडे तयार आहेत. तुम्ही पण नक्की ट्राय करा.